मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या मिठाया आहेत, आता तर खूप लोक मिठाई विकतायत. हे सगळं असताना कात्रचीच मिठाई का घ्यायची? एकही टक्का प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. शुगर फ्री खातात लोक? डायबिटीजचं प्रमाण म्हणजे 25-30 वर्ष वयाचा माणूस जरी असेल तर त्याला शुगर होते. त्यामुळे डायबिटीज हे आता कारण की मार्केटमधल्या ज्या बाकीच्या मिठाया असतात त्या महिना 6-6 महिने टिकतात, वर्ष टिकतात आणि आपली एकच महिना टिकते. तुम्ही जर आता बघितलं मार्केटमध्ये बरेच राज्यातून खवा येतो, तो पूर्ण भेसळयुक्त बऱ्यापैकी असतो. प्रत्येक वेळेस आपण म्हणजे हँड ग्लोव्ज घालणे किंवा प्रत्येक परिसर स्वच्छ करून घेणे, प्रत्येकाला व्यवस्थित सांगणे की त्याचं पर्सनल हायजीन किंवा तिथली जी मशीनची हायजीन आहे ती व्यवस्थित ठेवायची. आपली स्पेशालिटी मेन म्हणजे पेढा, मँगो बर्फी आणि काजू कतली. नमस्कार मित्रांनो, कात्रे डेअरीच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता दिवाळी आलेली आहे, त्यामुळे आता आपण सगळेच मिठाई खाणारे आहोत, आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी घेणारे आहोत. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता फक्त मिठाईवरच एक पॉडकास्ट करायचा. की ती मिठाई बनते कशी, त्याच्यामध्ये काय प्रोसेस असते, ते आपल्यापर्यंत येते कशी, त्यामध्ये काय काय असतं, ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण आज त्यातले जे एक्सपर्ट आहेत अनुप सर, त्यांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं ही सगळी आपण माहिती घेणार आहोत. सो मित्रांनो, हा व्हिडिओ त्यासाठी पूर्ण नक्की पहा आणि आपल्या डेअरीच्या चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला दूध, मिठाई, डेअरी याबद्दल जे काही प्रश्न असतील त्या सर्वांची उत्तर तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग सुरू करूयात. नमस्कार सर. नमस्ते. माझा तुम्हाला एकदम पहिला प्रश्न आहे की मिठाई बनते कशी? कात्रजमध्ये मिठाई एवढे प्रकार आहेत मिठाईचे, त्याच्याकडे आपण जाऊच आत्ता, पण त्याच्या आधी बेसिक एक मला सांगा, पेढा कसा बनतो किंवा आपली बर्फी कशी बनते? आपली स्पेशालिटी मेन म्हणजे पेढा, मँगो बर्फी आणि काजू कतली. तर पेढा बनवतो आपण खवा घेतो, शुगर आणि इलायची हे मिक्स करतो. त्यानंतर ते आपल्याकडे पेढा मेकिंगची मशीन आहे, पेढे बनवतो आणि ते मॅक पॅकिंगमध्ये आपण पॅक करतो की ज्याची टिकण्याची क्षमता 30 दिवस आहे. मँगो बर्फीला आपण खवा, प्युअर अल्फोन्सो मँगो पल्प वापरतो, शुगर याचं ॲडिशन करतो. मँगो पल्प हा आपला अल्फोन्सोचा असतो, प्युअर असतो. तुम्ही प्रॉपर एकदम एकदम ओरिजिनल तुम्ही टेस्ट केले तुम्हाला कळेल की मँगो बर्फी काय असते कात्रजची. मी खाल्लेली. बाकी त्यानंतर लोकांना आता आपण सांगू. आणि काजू कतलीमध्ये म्हणाल तर आपण खवा वापरतो, काजू वापरतो आणि जी आपली काजू कतली आहे, आता आपण नवीन 3 फ्लेवर चालू केले, गुलकंद केले, शुगर फ्री केले आणि एक पान काजू कतली केली. त्याला पण चांगला रिस्पॉन्स आता आपल्याला आलेला आहे. आता शुगर फ्री खातात लोक? हो, खातात. कारण आता सध्या काय आहे, डायबिटीजचं प्रमाण म्हणजे 25-30 वर्ष वयाचा माणूस जरी असेल तर त्याला शुगर होते. त्यामुळे डायबिटीज हे आता कंपल्सरी, म्हणून तर आमच्या चेअरमन साहेबांची इच्छा असल्यामुळे आम्ही हा डायबिटीजचा प्रॉडक्ट काढला. चेअरमन साहेब आपले खूप तरुण आणि एकदम फिट आहेत, तरी त्यांनी सांगितलं की त्याला रिस्पॉन्स चांगला आहे. ओके, क्या बात आहे. आपल्या टोटल मिठाईचे प्रकार किती आहेत? आता मार्केटमध्ये आम्ही सध्या 6 प्रकारच्या आमच्या बर्फी आहे. पेढा आहे, मँगो बर्फी, काजू कतली, नंतर मलाई बर्फी, कलाकंद आणि अंजीर बर्फी. त्यात काजू कतलीमध्ये आपले 3 वेगवेगळे व्हेरियंट आहे. एक गुलकंद आहे, एक पान आहे आणि एक शुगर फ्री आहे आणि रेग्युलर पण आहे. म्हणजे काजू कतलीमध्ये आपण 4 प्रकार देतो लोकांना. ओके, क्या बात आहे. आणि जर सगळेच प्रकार एकत्र खायचे असतील तर आपण काय केलो, दसरा आणि दिवाळीसाठी एक मिक्स मिठाई म्हणून एक पॅक तयार केला. एक 400 ग्रामचा आणि एक 600 ग्रामचा आणि एक सेलिब्रेशन पॅक जो 200 ग्रामचा आहे. की त्यामध्ये सेलिब्रेशन पॅकमध्ये काजू कतली आणि पेढा असतो आणि जे मिक्स मिठाईमध्ये तुम्हाला पेढा मिळेल, काजू कतली मिळेल, मँगो बर्फी मिळेल, कलाकंद मिळेल. त्याच्यामध्ये आपण एक वेगळं ॲडिशन केलं की त्यात आपण चॉकलेट बर्फी पण देतो मिक्स मिठाईमध्ये. ओके, ते आपली वर्षभर मिळते का फक्त मिक्स मिठाई? फक्त मिक्स मिठाई आपली दसरा दिवाळीसाठी आपण तयार केलेली, स्पेशली दिवाळीसाठी. ओके, म्हणजे आता दिवाळीच्या जे लोक खरेदी करतात त्यांना चॉकलेट बर्फी खायला मिळेल त्याच्यामध्ये. बाकी सगळं ठीक आहे. मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या मिठाया आहेत, आता तर खूप लोक मिठाई विकतायत, होममेड पण बऱ्याच असतात. हे सगळं असताना कात्रचीच मिठाई का घ्यायची? बघा, कात्रज हे गेल्या 60 वर्षापासून हे डेअरी पुणे सिटीमध्ये कार्यरत आहे आणि ही एक शेतकऱ्यांची डेअरी आहे, एक कोऑपरेटिव्ह डेअरी आहे. त्यामुळे काय होतं, हे जे आहे हा शेतकऱ्यांचं हा प्लॅटफॉर्म आहे ॲक्च्युली. त्यामुळे काय होतं, येणारं दूध आहे ते शेतकऱ्यांकडे येतं, गुड क्वालिटी मिल्क असते. बफेलो मिल्क आपण स्पेशली मिठाईसाठी वापरतो आणि उच्च प्रतीचे आपण जे रॉ मटेरियल आहे प्रत्येक गोष्टीला वापरतो ते पूर्ण चेकिंग केलेले असतात, तपासणी केलेलं असतात. त्यामुळे काय होतं, त्याचा जो फायनल प्रोडक्ट जो तयार होतो तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होतो आणि आपण एकही टक्का प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. स्पेशली कात्रजची हेच आहे की नो प्रिझर्वेटिव्ह इन एनी प्रॉडक्ट. तरी त्याची आपण मॅक पॅकिंगमध्ये पॅकिंग केली असल्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता 30 दिवस आहे. मॅप पॅकिंग काय असतं? म्हणजे त्यात काय होतं, त्यातून ऑक्सिजन आहे तो जो बाहेर काढला जातो आणि CO2 आणि नायट्रोजन त्यात फ्लश केला जातो. त्यामुळे काय होतं, त्यात ऑक्सिजन नसल्यामुळे काय होतं, बॅक्टेरियाची वाढ होत नाही आणि मग त्यामुळे तो टिकण्याची क्षमता वाढते.
कारण की मार्केटमधल्या ज्या बाकीच्या मिठाई असतात त्या 6-6 महिने टिकतात, वर्ष टिकतात आणि आपली एकच महिना टिकते. त्याला कारण फक्त एकच, प्रिझर्वेटिव्ह. आपलं प्रिझर्वेटिव्ह कुठेही नसतं. प्रिझर्वेटिव्ह टाकले 6 महिन्याने वर्ष पण टिकेल, पण प्रिझर्वेटिव्ह खरं चांगलं नाही टाकणं. ओके, क्या बात आहे. म्हणजे घरी जशी आपण बनवतो तशीच आपण सेम इथे सेम 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 याच्यामध्ये. गुड क्वालिटी रॉ मटेरियल, गुड क्वालिटी प्रोडक्ट त्यामुळे होतात. रॉ मटेरियल फार महत्त्वाचं. आता उदाहरण घ्या की आता आपण रॉ मटेरियल जे वापरतो ते आपण दूध गोळा करतो, पण आपण दूधही विकतो ग्राहकांना बाहेर. तर मग तेवढं दूध आपल्याला पुरतं आपल्याला मिठाया करायला? हो, मिळतं ना, काय अडचण नाही. आपल्याला मिळतं. म्हैस दूध असतं, ते म्हणजे आपलं खास मिठाईसाठी म्हैस दूध लागतं, ते आपल्याला पुरतं, काय अडचण नाही. कारण की आता बघा ना, आता दिवाळी आली, पाठीमाग गणपती झाले, दसरा झाला, तर या सगळ्या याच्यामध्ये आपली मिठाईचा खूप जास्त सेल पण झालेला आपण आहे. काय करतो, खव्याचा स्टॉक करून ठेवतो ना, त्यामुळे काय होते, आपल्याला पुढे तो कामाला येतो. आता काय होतं, तुम्ही जर बघितलं बाहेर, तर आता बाहेरच्या परराज्यातून खवा येतो, तो पूर्ण भेसळयुक्त, त्याच्यात पूर्ण आपण भेसळ खवा आहे. स्वतःच इथे बनवून खवा हा आपला स्वतःचा असतो, प्युअर म्हैस दुधाचा असतो, हम्म. त्यात कुठलाही भेसळ नसते. काय ते तुम्ही जर आता बघितलं मार्केटमध्ये, बरेच राज्यातून खवा येतो, तो पूर्ण भेसळयुक्त बऱ्यापैकी असतो. ओके. कशाची भेसळ असते खव्यामध्ये युजली? भेसळ म्हणजे काय, पावडर वगैरे, ते काय शेवटी प्रत्येकाचं आहे, की त्याच्यात कमी क्वालिटीचं दूध वापरायचं, थोडं खराब झालेलं दूध वापरायचं, ओके. त्याने ती भेसळ होऊ शकते. ओके, ती कुठली गोष्ट आपल्याला इथे. नाही, भेसळ कुठे तुम्हाला मिळणार नाही. ओके. आणि हे क्वालिटी आपण इन्शुअर कशी करतो, म्हणजे काय गॅरंटी काय तुमची? आम्हाला फक्त तुम्ही म्हणताय म्हणून करायचं तसं नाही, आता आम्ही काय करतो, दर 6 महिन्यांनी हे प्रोडक्ट बाहेर NABL लॅबला चेक करायला पण देतो, आणि आमच्याकडे लॅब आहे, तिथे आम्ही जे प्रत्येक रॉ मटेरियल येतं ते पूर्ण चेकिंग करून घेतो, आणि त्यानंतरच त्याचं प्रोडक्शनला वापर केला जातो. ओके. आणि प्रॉडक्ट फायनल झालेलं तेही चेक करता? त्याचं प्रत्येक ईच अँड एव्हरी बॅच ती चेक केली जाते, त्यानंतर ती मार्केटला सोडली जाते, त्याशिवाय ती मार्केटला जात नाही. ठीक आहे. आणखीन एक आहे की आता ज्यावेळेस तुम्ही आता सांगितले की शुगर फ्री काजू कतली काढली, पान काजू कतली काढली, गुलकंद काजू कतली काढली, हे तुम्ही काय कस्टमरचा फीडबॅक घेऊन करता की तुम्ही मनाने ठरवता की आता आपण पान फ्लेवरमध्ये काढू? नाही, काय होतं, तर मार्केटिंगवाले सर्वे करतात, आणि आपणही बरेच जण एक्सपोला जातो, इकडे जातो, आपल्याला ते दिसतं की काहीतरी आहे नवीन. नवीन बनवायला काय हरकत आहे, कारण शेवटी आपण पुण्यात आहे, पुणेकर हा फार चोखंदळ आहे, त्यामुळे त्याला वेगवेगळे व्हरायटी खायला आवडतात. त्यामुळे सहज एक दिवस मीटिंग झाली, चेअरमन साहेब म्हणले हे 3 फ्लेवर काढा. मग आम्ही ते ट्रायल घेतले लॅबने आणि डेअरीने, ते आवडलं, ते फायनल केलं, आणि मग किती दिवस लागले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायला तुम्हाला? ॲक्च्युली आता मला कातर डेट लागून 17 वर्ष झाले, पण पहिल्यांदाच असं झालं की साधारणतः महिन्याच्या आत हे 3 प्रॉडक्ट आमचे लॉन्च झाले. क्या बात. एवढे पटकन, म्हटलं त्याचं प्रोडक्शन फायनल झालं, रेसिपी फायनल झाली, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंग मटेरियल आहे ते फायनल झालं, ते प्रिंटिंग होऊन लगेच आलं. त्यामुळे आम्ही, म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की ते लवकर झालं एवढं, फर्स्ट टाइम. क्या बात आहे. आणखीन एक आहे की तुम्ही सांगितले की प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, फ्रेश आहे. आणखीन कुठल्या कुठल्या स्पेशालिटी आहेत आपल्या मिठाईबद्दलची, तुम्ही आम्हाला सांगाल? मिठाई म्हणजे काय, एकतर बनवण्याची पद्धत, त्याच्यात शुगर पर्सेंटेज असेल किंवा खवायची जी रेसिपी आम्ही बनवली ती जरा वेगळी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्शन करतो त्यावेळेस जी हायजीन मेंटेन केली जाते ती फार महत्त्वाची आहे. ओके. त्याला फार महत्त्व आहे, कारण आज आपण काय काय काळजी घेतो त्यासाठी, हायजीन मेंटेन करण्यासाठी? प्रत्येक वेळेस आपण म्हणजे हँड ग्लोव्ज घालणे, किंवा प्रत्येक परिसर स्वच्छ करून घेणे, प्रत्येकाला व्यवस्थित सांगणे की त्याचं पर्सनल हायजीन किंवा तिथली जी मशीनची हायजीन आहे ती व्यवस्थित ठेवायची, प्रत्येकाने शिस्तीचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे हायजीन हा महत्त्वाचा फार फॅक्टर, कुठल्याही प्रोडक्शनमध्ये हायजीन फार महत्त्वाचं. ॲक्च्युली आपण ज्यावेळेस प्रोडक्शन करतो ना, प्रोडक्शनच्या आधी आपण एक प्लांट हायजीन आहे, पर्सनल हायजीन आहे, ते आपण चेक करतो. प्रत्येकाचं पर्सनल हायजीन चेक करतो, मशीनचं प्लांट हायजीन सेक्शनची चेकिंग करतो, त्यानंतरच आपण प्रत्येक बॅचला प्रोडक्शनला चालू करतो. म्हणजे त्यात माणसाचं नखं असतील, त्याचं ॲपरन असेल, त्याचे केसं असतील, चेक करतो आपण. हो, नखे चेक करतो, काय सगळं व्यवस्थित चेक करतो. त्यामुळे काय होतं, जे त्याचं हायजीन आहे ते मेंटेन केलं जातं. त्यामुळे काय होतं, जी प्रोडक्ट टिकण्याची क्षमता आहे ती पण वाढली जाते, कारण शेवटी माणसाचं हायजीन महत्त्वाचं. प्लांट जर खराब असेल तर नाही, तुम्ही आता बघितलं कातडी, आता तुम्ही जरी गेले तर कुठे तुम्हाला वास दिसणार नाही, काही नाही. आणि हे जर तुम्ही कंपॅरिझन बाहेर गेले तर तिथे जर तुम्ही मिठाई बघितली ना बनवताना, तर तुम्ही ते खाऊच शकत नाही. म्हणजे असे आमचे बरेच जण म्हणतात की तुमचं खरंच म्हणजे एवढी मिठाई प्रोडक्शन आहे, पण खरंच चांगलं प्रोडक्शन चाललेलं आहे तुमचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज दिवाळी असेल, दसरा असेल, सेल आमचा वाढतच चालला आहे, की आम्ही हे मिक्स मिठाई लॉन्च केली, हे सेलिब्रेशन पॅक लॉन्च केले ना, हळूहळू आमचा सेल वाढत चालला आहे. रिस्पॉन्स कसा आहे मिक्स मिठाईला? अतिशय सुंदर, छान, म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा डबल म्हटलं तरी चालेल. ओके. हो.
मागच्या दिवाळीपेक्षा ही दिवाळी डबल डबल जाणार, खरंच 100% दिवाळी कात्रीची यावेळेस. कात्रीची दिवाळी. आणि कस्टमरची कस्टमरला पूर्ण सॅटिस्फाईड. हे बर्फी जर खाल्ली ना तर तुम्ही म्हणजे काजू कतली असेल किंवा मँगो बर्फी असेल ना, ही खरंच एकच नंबर. आणखी नाही का आता तुमच्याकडे एवढा मोठा स्टाफ आहे आणि वरचे वर तुम्ही वेगळे प्रॉडक्ट पण लॉन्च करता, जुनेही सलग चालू आहेत. ह्याची टेस्ट कशी काय मेंटेन करता? पण दूध बदलतं समजा येणारं, माणसं बदलतात काम करणारी. काय होतं, आता कुठलाही पदार्थ तयार केला हम्म. की त्याची एक SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर असते, ती बनवली जाते. प्रत्येकाचं प्रपोर्शन ठरवलं जातं, त्याप्रमाणे तो लॉट बनवला जातो. म्हणजे पेढा असेल, मँगो बर्फी असेल, काजू कतली असेल किंवा अंजीर बर्फी असेल, प्रत्येकाचं एक ठरलेली SOP, त्याप्रमाणे कामकाज केलं की काही टेस्टमध्ये फरक पडत नाही, काही नाही. तुम्ही कधीपासून खाताय काजूचे प्रोडक्ट? 17 वर्षापासून? 17 वर्षापासून, त्याच्या आधी पण खातो, तसं 20 वर्षापासून खातोय मी, आणि लहानपणापासून पण खातच आलोय. पण आता इथं प्रोडक्शन आल्यामुळे ते काय, आणि मी 17 वर्षात बाहेरचं कधीच काय घेतलं नाही, ओनली कात्रच. क्या बात आहे. आणि चव तशीच मेंटेन आहे. चव मेंटेन. आता मार्केटमध्ये एवढे सारे ब्रँड्स आहेत, पुण्यामध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, याच्यामध्ये कात्रज कुठं स्टँड करतं किंवा तुमचा USP काय? नाही, मी पहिल्यांदा मगाशी सांगितलं आणि परत एकदा सांगतो, एकच, नो प्रिझर्वेटिव्ह. आणि महत्त्वाचं काय असतं, प्रिझर्वेटिव्ह नसेल तर ठीक आहे, शेफ लाईफ कमी येईल, पण जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहणार. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची जी रेसिपी आहे ती कधीच बदलत नाही, जी सेम आहे. की पेढा कसा बनवायचा, मँगो बर्फी कशी बनवायची, काजू कतली कशी बनवायची, हे ठरलेलं असतं. त्यामुळे तो एक भाग झाला की ती क्वालिटी कधी बदलत नाही. आणि दुसरं झालं की त्याचं रॉ मटेरियल हा पण फार फॅक्टर आहे. की समजा तुम्ही मँगो बर्फी म्हटलं आणि त्यात मँगो बर्फी म्हणलं, त्यात मेन फॅक्टर काय आला? मँगो. तो अल्फान्सोचाच असतो. आपण तो उन्हाळ्याच्या वेळेसच सगळे आपले जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे आपण बनवून घेतो. ओके, आपलं उन्हाळ्यात रेडी करून ठेवतो आणि वर्षभर वापरतो. हो, कारण की ते महत्वाचं आहे. त्याचे जे क्वालिटी आहे रॉ मटेरियलची, ऍक्च्युली रॉ मटेरियलच्या क्वालिटीवरतीच तुमचं फायनल प्रॉडक्ट मेन आहे. बरोबर. त्यामुळे खवा, आता खवा आपण आपला हा स्वतःचाच बनवतो आणि तो वापरतो. पण तुम्ही जर बाहेर बघितलं, बरेच जण काय करतात, खवा हा विकत घेतात. की त्याला जो माहीत नसतो की तो खवा कसा बनवला आहे, कशा क्वालिटीचे आहे, कसं त्याचं हायजीन आहे, त्याने सुद्धा फॅक्टर म्हणजे त्याच्या प्रॉडक्टच्या क्वालिटी फरक पडू शकतो. त्यामुळे रॉ मटेरियल हे फार महत्त्वाचं. त्यामुळे कात्रच रॉ मटेरियल खवा असेल, मेन म्हणजे खवा. आपण खवा आणि विकतो दूध. ना? आपण खवाही विकतो. खवाही विकतो, मिठाई 200 ग्राम 500 ग्राम. हो, पण मेन म्हणजे रॉ मटेरियल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जो खवा वापरतो, खवा बनवतो, तो प्युअर म्हैस दुधापासून बनवतो. ओके. जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही मँगो बर्फीमध्ये अल्फान्सोच वापरता, तसं काजू कतलीमध्ये काजू वापरता की फक्त फ्लेवर असतो? नाही, काजू म्हणजे त्याचं प्रपोर्शन ठरलेलं असतं की खवा एवढा, त्याला काजू एवढे. ओके. प्रत्येक जण कसं आहे, ही SOP आमची ठरलेली आहे. मी मगाशी पण सांगितलं, SOP ला फार महत्व. तुम्ही जर रेसिपी एक बनवली तर 30 वर्षभर फॉलो केली तरच तुमचे ग्राहक टिकतील. प्रत्येक जण, तुम्ही आता बाहेर गेला तर प्रत्येक जण काय करतो, अरे दसरा आला, दिवाळी आली, तर थोडं हे प्रपोर्शन कमी करा, ते वाढवा. प्रत्येक जण प्रॉफिटकडे बघतो. पण कात्रज डेअरी ही शेतकऱ्यांची असल्यामुळे तो फक्त आणि ग्राहकांसाठी फक्त क्वालिटी आणि क्वालिटीवरच भर देतो. क्वालिटी फार महत्त्वाची. त्यामुळे मी सर्वांना हे सांगतो की आज दसरा असेल, दिवाळी असेल, सर्वांनी कात्रजी मिठाई टेस्ट करा. गुड क्वालिटी, आवर स्पेशालिटी इन ओनली क्वालिटी. क्या बात आहे. आणखी नाही का, खूप लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला कात्रची मिठाई घ्यायला हरकत नाही, पण महाग खूप आहे असं म्हणतात. जर रॉ मटेरियल त्याला उत्कृष्ट क्वालिटीचं असेल तर ते पैसे द्यावंच लागणार आहे, पैसे मोजावंच लागतील. असं नाही की कमी रेटचं घ्यायचं. मग खवा तसा किती स्वस्तही मिळतो ना. पण आज आमचं खवा सुद्धा विक्रीला जातो का, तर क्वालिटी मिळते म्हणून. लोक त्यावेळेस पैशाकडे कुणीही बघत नाही, क्वालिटी महत्वाची. आज काय झाले, लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. त्यामुळे लोक म्हणतात क्वालिटी, थोडी पैसे जाऊ दे पण क्वालिटीच खा, त्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. आता दिवाळी आहे, दिवाळीला एवढं डिमांड आहे, एवढी मिठाई आहे, मग तुम्ही हे मॅनेज कसं करता? कुठली मिठाई किती जाणार, मग बनवून एक्स्ट्रा पडली तर कसं करता? त्याचं मॅनेजमेंट, त्याचं नियोजन कसं होतं? नाही, काय होतं, आपण जो मागच्या वर्षी सेल झाला आहे तो, आणि त्याच्यात साधारणतः 10 ते 15% वाढ प्रत्येक वेळेस पकडतो. त्याप्रमाणे आपण प्रोडक्शनचं प्लॅनिंग करतो. आणि ते मग जे प्रोडक्शन आहेत त्यांना आपण ते देतो. आणि त्यानंतर ठरवतो की प्रोडक्शन चालू करायचं. प्रोडक्शन चालू केल्यानंतर काय होतं, कॅपॅसिटी आपली आता थोडी कमी आहे, पण आपण काय करतोय, जे 8 तास करायचं ते 12 तास करतो. त्यामुळे प्रोडक्शन जास्त होतं. आणि सध्या आपला एक नवीन प्रोजेक्ट आला आहे, त्यात ही आपली कॅपॅसिटी पुढच्या वर्षी डबल होणार आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे डिमांड जास्त आहे आणि आपली सप्लाय करायला कुठेतरी कमी पडतो. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आमच्याजवळ कात्रची प्रोडक्ट मिळत नाही, मग त्यांनी कशी विकत घ्यायची तुमच्याकडनं? काय होतं, आता सीझनच्या वेळेस आहे ना, की ग्राहक शेवटी, आता मी काय म्हटलं तुम्हाला की सेल हा मागच्या वेळेसपेक्षा डबल होईल अशी आम्हाला अपेक्षा आत्ताच आहे.
त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न गणपतीलाच आय गेस दीडपट वाढलेला आहे. हो, त्यामुळे आम्ही ते प्रयत्न चालू केले, पण तरी थोडंफार कमी पडणार. तरी जरी पडलं तरी डिमांड जास्त आहे, सप्लाय करायला कमी त्यामुळे पडतं. थोडं प्रोडक्शन कॅपॅसिटी आम्ही चालू केलेली आहे. तसं काही कमी पडून देणार नाही असं आम्हाला वाटतं. मग यावेळेस लोकांना, पुणेकरांना मिठाईची कमी नाही, शक्य नक्कीच कम्प्लीट त्यांना सगळ्यांना नक्की मिळेल. मिळणार. बरं, सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आपला कुठल्या मिठाईला आहे लोकांचा? कात्रज म्हणजे ग्राहकांना सगळ्यात जास्त कुठली मिठाई आवडते कात्रजची? काजू कतली, मँगो बर्फी आणि पेढा हे एकदम फेवरेट. फेवरेट. तुमची कुठली फेवरेट आहे? माझी तशी, मला काजू कतलीच फार आवडते, हा. नंतर मँगो बर्फी हा. आणि त्यात नंतर मग अंजीर बर्फी. आणि आता आम्ही ॲक्च्युली फक्त दिवाळीसाठी जी मिक्स मिठाईसाठी बनवतो चॉकलेट बर्फी, ती पण एक सुंदर आहे. मिक्स मिठाईमध्ये आणखीन काय काय असतं, म्हणजे काय कसं असतं? एका बॉक्सवरती 6 दिसतात, एकावरती 4 दिसतात. आता कसं 400 ग्रॅममध्ये आमचे 2 आहे. म्हणजे एकात पेढा असतो, मँगो बर्फी, कलाकंद आणि चॉकलेट बर्फी. आणि जो दुसरा आहे हा थोडा कमी रेटचा, आणि एक प्रीमियम आहे, त्यात काजू कतली, अंजीर बर्फी, कलाकंद आणि चॉकलेट बर्फी असते. ओके. हे 400चे 2 आहे. आणि एक जो 600चा आहे त्यामध्ये सर्व मिठाई. असे ते 2 प्रकार केले. आणि एक नवीन आम्ही आता मागच्या वर्षी चालू केला दसऱ्याला, सेलिब्रेशन पॅक, त्यात पेढा आणि काजू कतली असते. त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे ॲक्च्युली खास हे रक्षाबंधनसाठी काढलेला मी तो, हे ओके. सेलिब्रेशनला द्यायला, बहिणीला देण्यासाठी ओके. पेढा आणि काजू कतली. दिवाळीला नाही देत तुम्ही विकत? दिवाळी पण जातात, भाऊबीजेला? हो जाते ना, पण स्पेशली रक्षाबंधनसाठी आम्ही ते काढलं होतं. ते दसऱ्याला पण जातं आणि दिवाळीला पण जातं. क्या बात. कारण एकदा लोकांना माहीत झालं ना, घेतात ते. हा, खायला काय असं काही सीझनची किंवा अशा गरज काही नाही. आवश्यकता पडत नाही, लोकांना खायला बरोबर आहे. आवडतंच, गोड खायला आवडतंच एनिवे. 100%. आणखीन एक सर, सध्या ना फ्युजन मिठाईचं खूप ट्रेंड आहे, जे काहीतरी मिक्स करून किंवा असं काहीतरी करून. पण आपण सध्या अजूनही पारंपरिकलाच चिटकून आहोत. पण मग आपण फ्युजनमध्ये का नाही काही करत? म्हणजे काहीतरी अतरंगी प्रकार असतात मिठाईची, त्याला सध्या थोडासा ट्रेंडमध्ये आहे, ते कात्रज कधी करताना दिसत नाही. नाही, काय होतं, आपण बेसिकली मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट बनवतो. त्यामुळे आपण जे आता हे करतोय हे सगळे मिल्क बेसिसवरती आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण दुसरीकडे जाण्याचा विचार नाही, आणि आपल्याला द्यायचंय तर एकदम क्वालिटीयुक्त द्यायचंय. उगाच काहीतरी करण्यात मजा नाही. आमची मॅनेजमेंट तेच सांगते, बनवा तर चांगलं बनवा, काही बनण्यात काय मजा नाही. म्हणून आम्ही जे आपल्याला मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चांगले, की तुमची मँगो बर्फी असेल त्याला खावा लागतो, पेढ्याला खावा लागतो, खाव्याला काय लागतं, शेवटी दुधापासून बनवतो. त्यामुळे आम्ही त्यांनाच प्रेफर करतो. नॉन डेअरी प्रॉडक्ट आम्ही अजून गेलेलो नाही आहे. ओके. आणखीन एक, आपण मिठाई खात असताना कधी कधी आपल्याला दाताखाली शुगर क्रिस्टल्स येतात. त्याला काय, आणि तुम्ही कात्रची जर खाल्ली तर तुम्हाला शुगर क्रिस्टल कधीच दिसणार का? तर प्रपोर्शन ऑफ शुगर इन दॅट मिठाई. म्हणून जे शुगर गोडी साखर काय होते, साखर आज 40 रुपये किलो आहे, तुम्ही मिठाई किती रुपयाने विकताय? हा प्रॉफिट बेस आहे, पण ते उपयोग नाही. आज कस्टमर फार महत्त्वाचा आहे, कस्टमर फोकस केला पाहिजे, कस्टमरला जे हवं आहे ते दिलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे होतंय शुगर क्रिस्टलायझेशन, ते कात्रजमध्ये कधीच तुम्हाला दिसणार नाही. आपण जी साखर वापरतो प्रत्येक मिठाईला, ती चवीपुरतच वापरतो. आपण काय गोडी म्हणून काय ती वापरत नाही. हा त्यातला एक फॅक्टर आहे. आणखीन एक सर, आता समजा बाजारामध्ये फॉर एक्झाम्पल मला मिठाई विकत घ्यायची, तर त्या मिठाईच्या पॅकेजिंगवरती कुठल्या कुठल्या गोष्टी मी पाहायला पाहिजे, जेणेकरून माझी फसवणूक होणार नाही किंवा माझ्या आरोग्याची काही अपाय होणार नाही किंवा मला त्याचा काही त्रास होणार नाही. याच्यासाठी मी कुठल्या गोष्टी, ठीक आहे, मी समजा कात्र्याची नसेल घेत किंवा दुसरी कुठली घेत असेल, तर त्याच्यावरती कुठल्या गोष्टी पाहायला पाहिजे, किंवा समजा कात्र्याची घेत असेल तर त्याच्यावरती कुठल्या गोष्टी पाहायला पाहिजेत? नाही, कसं, एक तर महत्त्वाचं म्हणजे त्याचं उत्पादन दिनांक किंवा त्याची यूज बाय डेट, हे फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्यावर MRP आहे का, बॅच नंबर आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, आपण असं म्हणतो की काही काही ठिकाणी बॅच नंबर नसतात, पण बॅच नंबर असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या इन्ग्रेडियंटमध्ये काय लिहिलंय, त्यांनी काय प्रिझर्वेटिव्ह टाकलाय काय, हे पण गरजेचं आहे ना, महत्त्वाचं बघणं. समजा ती उघडलेली आहे का नाही बर्फी. आता मॅप पॅकिंग आहे, जो तो आहे तो जर ओपन केला तर तो खराब होऊ शकतो लगेच. त्यामुळे तो पॅक असेल तरच ते घेतलं पाहिजे. जर ओपन असेल तर तो 2 दिवसात खराब होणार. त्यामुळे जेव्हा मिठाई पॅक असते तेव्हा ती 30 दिवस टिकते. तर तुम्ही ओपन केली तर ती एका दिवसात संपवली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक सर, की बरेच लोक ना सुटी मिठाई विकत घेतात. अलेक्स, खूप आजकाल गल्लोगल्ली स्वीट शॉप, स्वीट मार्ट झालेले आहेत. तिथनं मी असं नाही म्हणत की सगळेच वाईट असतील, परंतु त्यातही काय काळजी आपण घेतली पाहिजे, किंवा सुटी मिठाई घेताना आपण काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? आपण ज्यावेळी आपण ॲक्च्युली कात्रज हे पॅक बंद सगळं विकतं, सुट्टं काही विकत नाही. पण आपण जर बाहेर म्हटलं तर शेवटी तिथं एकच महत्त्वाचं बघणं की ते
यूज बाय डेट त्याच्यावरती त्यांनी काय दिली आणि लिहिलीच नसते ना, हा, मोकळी स्वीट मार्ट मध्ये असते. कारण ते काय होतं आणि त्याला प्रूफ काय हा हा महत्वाचा आहे की ते कालचं आहे का परवाचं आपल्याला माहित नसतं. तसं तुम्ही पॅक घेतली मिठाई तर त्याच्यावर यूज बाय डेट असते, पॅकिंग डेट असते, हा फॅक्टर महत्वाचा आहे ना. त्यामुळे मिठाईवाल्यांचं कसं आहे ऍक्च्युली ह्याला काहीतरी थोडं सरकारने पण लक्ष दिलं पाहिजे की ह्याला काहीतरी केलं. त्यांनी केलंय आता की प्रत्येक ट्रेवरती तुम्ही उत्पादन दिनांक टाका किंवा यूज बाय डेट टाका, पण त्याला प्रूफ काय. आता आज आपण बघितलं आमच्याकडे सर्व रजिस्टर मेंटेन आहे हे म्हणजे जे काम चालतं की कुणाला काय वापरलं की समजा मँगो बर्फी बनवताना त्याला दूध कुठलं वापरलं, खवा त्याच्यापासून कुठला बनला, नंतर मँगो पल्प कुठला GRNचा वापरला, शुगर कुठले वापरले, हे आपण ट्रेसेबिलिटी काढू शकतो. पण तसं मिठाईवाल्याकडे काय आहे? ओके. की म्हणजे कात्रज जे आहे ते प्रत्येक गोष्टीला तुम्हाला प्रूफ देऊ शकतं की हे काय मिठाई का घ्यायची आमची. आता कुठे कुठे अवेलेबल आपली मिठाई विकत घ्यायला? सध्या आता आमचे हे 4 पार्लर येतात संघाच्या आसपास कात्रजमध्ये. आणि आपले जर सोलापूर हायवे असेल, नगर हायवे असेल किंवा नाशिक हायवे असेल किंवा मुंबई हायवे असेल, तिथे आपले चिलिंग सेंटर आहे. अवसरीला आहे, नायगावला आहे, वरवणला आहे, कोंढापूरला आहे. तिथे आपले संघाचे स्वतःचे पार्लर्स आहे की तिथे तुम्हाला थोड्या डिस्काउंटमध्ये ते प्रोडक्ट इझिली अवेलेबल होतात. ऑनलाईन नाही घेता येत? ऑनलाईन पण मिळतं. मग त्याच्यासाठी काय, कुणाला फोन करायचा आहे, काय वेबसाईटवर जायचं, कसं घ्यायचं ऑनलाईन? आमची वेबसाईट आहे katrajdaily.com. यावरती आपण ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता. ती आपल्याला घरपोच मिळेल, त्यात काही शंका नाही. आता जाता जाता मिठाई खाणाऱ्या आमच्या सगळ्या ग्राहकांसाठी तुम्ही त्यांना काय टिप द्याल ॲज अ एक्सपर्ट म्हणून, मिठाईमधले एक्सपर्ट म्हणून आमच्या दर्शकांना, प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? आता मिठाई तर हे बघा, मी कात्रजमध्ये सर्व्हिस करतो. मी एकच सांगेल सर्वांना की सर्वांनी आज दिवाळी चालू आहे, दिवाळी येणार आहे, तर सर्वांनी कात्रजची मिठाई जरूर टेस्ट करावी. आणि काजू कतली, स्पेशली काजू कतली आणि मँगो बर्फी आणि जे आता मिक्स मिठाई आपण म्हणतोय, ही जर तुम्ही टेस्ट केली तर तुम्ही एकदा खाल तर परत कात्रजच खाल, यात काही शंका नाही. कसं आहे, मिठाई खरेदी करताना आपण एकतर मगाशी सांगितलं की त्याच्यावरती लेबल, त्याच्यावरती काय लेबल लिहिलं आहे, की त्याच्या उत्पादन दिनांक काय आहे, त्याची यूज बाय डेट काय आहे, त्याच्यावर प्रिझर्वेटिव्ह टाकला आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. नेहमी आपण प्रत्येक गोष्ट जर पैसे देऊन घेतोय तर ती व्यवस्थितच घेतली पाहिजे किंवा ते पॅक थोडं कुठे लीक नाहीये ना, काही खराब नाही ना, हे पण आपण चेक करून घेतलं पाहिजे. सर्वांनी आज सर्व बघितलं आपण तर सर्व हेल्थ कॉन्शियस झालेले आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण बघतोय मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट बरेच आता प्रत्येकामध्ये प्रिझर्वेटिव्ह हा ॲड केला जातो. काही जण करतात, काही जण करत नाही. पण आज बघितलं तर प्रिझर्वेटिव्हनी काय होते, त्याची जी आहे किपिंग क्वालिटी वाढते. त्याने काय फायदा आहे ना, शेवटी ते आपल्याला अपायकारक आहे की नाही हे बघितलं पाहिजे. आणि प्रिझर्वेटिव्ह असं काय होणार, शेवटी फ्रेश लोकांना मिळणं हेही गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी बघताना विदाऊट प्रिझर्वेटिव्ह घेतलं तर मला बरं वाटेल की विदाऊट प्रिझर्वेटिव्ह हे कधी पण शरीराला अपायकारक नसणार आहे. तरी सर्वांनी हेल्दी खरेदी करा, हेल्दी खा आणि हेल्दी व्हा. क्या बात आहे, बेस्ट. थँक्यू अनुप सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आज आम्हाला एवढं महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली सगळी मिठाईबद्दल. कारण की मी मिठाई खूप वर्षांपासून खातो, मला खूप आवडते, कात्रजची मी खातो पुण्यात आल्यापासून. सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. मित्रांनो, तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला दूध, मिठाई, डेअरी या कुठल्याही विषयाबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. त्या विषयातला सुद्धा एक्सपर्ट घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कात्रज डेअरीच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.